शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. पहा, लाईट लावलेली आहे आणि आता गार्डनमध्ये आलेली आहे. म्हणजे मला पूर्ण संध्याकाळ झालेली आहे गार्डनच्या कामासाठी बाहेर यायला, घरचं काम सगळं आवरून. तरी पण गार्डनचं मेंटेनन्स दररोज मला करायचंच असतं, करावंच लागतं. काही विशेष असे झाडं येतात किंवा काहीतरी असं बदलाव झालेला असतं गार्डनमध्ये. सारखं दररोज त्याला पाहत राहावं लागतं. तर सगळी पाहणी आज मी करते आणि परत उद्या काहीतरी लावायचं वगैरे प्रोग्राम करते. तर पाहणी करताना मी तुम्हाला दाखवते. आता खूप दिवस झालं, 2-4 दिवस झाले मला पाहणी करणं झालं नाही. हे पहा, शाळेला गेल्यानंतर आम्ही परत येताना आमचे चेहरे कसं एकदम सुकून गेलेले असतात, दिवसभर काम करून मुलाच्या मागं ओढून. तर हे टीचर्स म्हणले की चला अशा चेहऱ्यामध्येच एक तुम्ही व्हिडिओ काढा. तर व्हिडिओ काढला मी आणि येतानाचा आहे. तर पहा कसे झालेले आहेत आमचे सगळ्यांचे चेहरे. आणि आता चला गार्डनमध्ये परत आले मी. आणि हे पहा कशा लागलेल्या आहेत वरणाच्या शेंगा, मस्तपैकी लांबच्या लांब, एकदम ताज्या ताज्या. काढलं तर पूर्ण एका भाजीपुरते निघून जातील बहुतेक, पण आता मी आज काढणार नाही. सध्या भाजीपाला आहे घरी. हे पहा कसं छान लागलेले आहेत. गार्डनचा हे एक फायदा असतो, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच आपण ते काढून लगेच भाजी पण करू शकतो. एवढं एक फायदा असतं. हे पहा इकडे पण आहे हे पांढऱ्या फुलाचं. म्हणजे इथं जरा मुंग्या काळ्या असं चिटकलेल्या असतात, त्याच्यामुळे ना रोगराई पसरते, ते झाडाला कुतरतात, खातात. त्यामुळं सगळं बघत राहावं लागतं. हे पहा इकडे पण कसे छान लागलेले आहेत शेंगा. फळ भरपूर लागतं ह्याला. वरण्याचे दाणा तुम्ही कुठेही जागा असली तर अवश्य बी टाका. हे पहा फळ त्याला खूप छान असतं, चांगलं असतं आणि भाजी पण ह्याची खूप मस्त होते. चांगली असते शरीराला ह्याची भाजी, स्वादिष्ट अशी भाजी असते. तर अशा वरण्याच्या जागाही पण जास्त घेत नाही बघायला. थोड्याच जागेमध्ये हे वरण्याची भाजी आपण काढू शकतो. आणि हे पहा वांग्याचं कसं मस्त आलेलं आहे. थोडं पावसामुळं चांगलं ह्याला जीव आलेला आहे. पाऊस सध्या इकडं पडत आहे थोडं म्हणजे. हे दोडक्याची वेल, देशी दोडका जे मी लावलेला होता, कसे वरती जात आहे, चढत आहे आणि चांगलं लागेल आता ह्यालाही. चांगले दोडके लागतील बहुतेक. पाहावं आता, वेल तर खूप छान आहे, स्वस्त आहे वेल. आपल्याला तेव्हाच कळतं म्हणजे वेल कोणतेही झाडं, भाजीपाला स्वस्त आहे की नाही. स्वस्त असले तर आपण समजायचं हां हे येईल आणि फळ पण देईल. तर स्वस्त तरी आहे आता दोडका. आणि हे देशी दोडका आहे आपला. आणि हे पहा हे जंगली दोडका कसं इतकं पसरलेलं आहे पहा, पूर्ण कंपाऊंडवर झालेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी कुठंपर्यंत गेलेलं आहे. हे पहा, हे बघा उगं पसरतं, इतकं पसरतं ना. आणि इकडं बघा सगळं आमच्या गार्डनला एका साईडच्या कंपाऊंडला पूर्ण घेरलेलं आहे. हे पहा, हे पहा, पहा इकडे पण पहा, इकडे पण पहा. हे बघा, हे बघा. आणि इथं ना ह्या वेलीमध्येच आयरनची वेल एकदम मिसळून गेलेली आहे त्याच्याबरोबर हे पण. आणि जे तोंडल्याचं होतं ते तर वाळूनच गेलं आता. ह्याच्या चक्करमध्ये किती झाडं नुकसान झाले पहा. हे पहा हे जे आयरन पत्ता जे असतो ह्याला भाजी करता येते खूप छान. शरीराला पण चांगलं असतं, हेल्दी अशी ती भाजी आहे. तर अशा आपण हेल्दी भाज्या दिसल्या किंवा आपल्याला खाण्याचा जर चान्स मिळाला तर खायचं. ते शरीराला एक मेडिसिनसारखं काम करतं. हे पहा शेवंतीची खूप छान लागलेले आहेत ते पण. चला तुम्हाला अजून पुढे मी दाखवते. आज पाहणीच करायची आहे मला गार्डनची. आणि इकडे मी टाकलेले होते कांदे लहान लहान, मातीत असंच टोभले होते. तर ते पण आलेली आहे. हे पहा कांद्याची पात आता इकडे यायला लागलेली आहे. आणि इकडं दाखवते चला तुम्हाला मी. इकडं चला, इकडं बघा, हे बघा आंबाडीची भाजी कसं दाट आलेली आहे, हिरवीगार आलेली आहे. पण शेवट मोठे होईपर्यंत काय होतं ह्याचं सांगता येत नाही. तरी पण आपण आशेवर जगणारे माणसं आपण. आणि इकडं टाकलेली होती कोथिंबीर, ती पण छानच आलेली आहे. आणि इथं मी काहीतरी टाकलं होतं तेच लक्षात येत नाही. बघू आता काय आहे ते. बघा ओळखू आलं तर सांगा मला पण. काही असं मेथीसारखेच पानं आहेत बघा त्याचे. का सीताफळाचं बी टाकले होते की नाही का पपईचं बी टाकले होते माहिती नाही. हे पहा इकडं पण लावलेले होते मी आंबाड्याची भाजी. आणि ह्या पॉटमध्ये पण लावलेली होती. अशी कशी विरळ झालेली आहे हे.
नंतर नंतर त्याला काहीतरी होतं. हे बघा फुलं किती मस्त, हे आवडीचे फुलं माझ्या, हे बघा ते मस्त राहतात ना. आणि झाड एकदम लहानसं आहे, लहानशा झाडालाच फुलं लागलेले आहेत. आणि इकडं पहा गुलाबाचे फुलं किती छान, एकदम रेड, एकदम लाल असा गुलाब आता इथं कसा आहे बघा आमच्या गार्डनमध्ये. आणखीन याच्या कळ्या पण आहेत, आता तेही लागतील. बघा किती मस्त दिसतंय ना, हिरवंगार पानं आणि लाल लाल गुलाबाची फुलं किती छान दिसतात. चला अजून मी तुम्हाला दाखवते पुढे. चला असंच आज फक्त गार्डनचे काय काय आहे चाललेलं आहे गार्डनमध्ये तेच आपण पाहूया. आणि इकडं पण जे लावलेलं होतं ना मी वरणा, हे बघा ह्या साईडला पण किती मस्त असे लागतात, गुच्छे गुच्छेच्या गुच्छे लागतात ते वरण्याचे शेंगा. आणि खूप बरकत असते हिच्यामध्ये, थोडंही निघाले ना मस्तपैकी भाजी आपण करू शकतो. असं बरकतीची भाजी, पोटभरीची भाजी, स्वादिष्ट अशी भाजी असते ह्याची. हे पहा कसे छान लागलेले आहेत. पण आता ह्याला मी तोडून नंतर घेते जेव्हा मला आवश्यकता पडेल, म्हणजे निब्बर व्हायच्या अगोदरच त्याला मी तोडून घेते. चला अजून दाखवते, इकडं पण लागलेले आहेत. चला असं खूप म्हणजे गार्डनमध्ये आपल्याला कधी पाहिजे तेव्हा आपण भाजीपाला घेऊ शकतो लागल्यानंतर. आता इकडं पण लावले होते ना, इकडं पण बी टाकले होते. हे बघा कसे लागलेले आहेत इकडे पण, असे लागतात. म्हणजे ते फळ आपल्याला कधी ना कधी देतात. फक्त आपल्याकडे सब्र पाहिजे, थोडंसं समाधान पाहिजे, धैर्य पाहिजे. आणि मग वाट बघत आपण लावून वाट बघत बसावं लागतं. आणि ते द्यायच्या वेळेसच ते फळ आपल्याला देणार असं असतं बघा. हे कारल्याचं आता इकडं जे नाही काढलं तर हे बघा असं पिवळं होऊन जातं. हे बघा कसं झालेलं आहे पिवळं. आणि पिवळं झालं तर ते खराब झालं म्हणून समजा. इतकी लहान अशी जात आहे कारल्याची. चला इथं एक दोन लागलेले आहेत, तोडून घेते. हे कसं कारले लहान लहान असतानाच तुम्ही काढावं लागेल त्याचं. या तर तळून खायचं किंवा त्याची भाजी करून खायची, असे लहान असतात हे कारले. आता मोठ्या मोठ्या कारल्याचं पण मी लावते कुठं ना कुठं गार्डनमध्ये. आणि भोपळ्याचं पण लावते, भेंडीचं लावते, पालक टाकते. पण असं आहे ना वेळच मिळत नाही मला. खूप करावं वाटतं गार्डनमध्ये, काय काय भरपूर भाजीपाला लावावं वाटतं. पण इतकं ना वेळेची कमी आहे माझ्याकडे. तरी पण तशातही मी गार्डनचं मेंटेनन्स करतच राहते. पूर्ण गार्डनचं मीच देखरेख करते. कसं लावायचं, कसं ठेवायचं, काय लावायचं हे सगळं बघून घेते मी. आता बघा हे बघा कारल्याची वेल अशी सगळी पसरून गेलेली आहे. इकडं वेल म्हणलं की मग ते सगळीकडे पसरतात. कुठंही नाही तिथं त्यांचंच वर्चस्व असतं गार्डनमध्ये. बघा असं मग त्या वेलीला कसं मांडव केलं तर अगदी छान त्या मांडवावरती वेल आपण फिरवू शकतो. पण तसं नाही ना, कंपाऊंड आहे, हे आहे, म्हणून असंच ते सोडलेलं आहे. तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच आपला सपोर्ट राहू द्या. नमस्कार आणि धन्यवाद.